गटात जात आहेत. राजेंद्र शिंगणे आज पक्षात गेले, त्यांच्या काय प्रतिक्रिया? ज्यांना तिकीट भेटणार आहेत ते दादांसोबत आहेत. ज्यांना दादांनी तिकीट नाकारलंय ते आता इकडं तिकडं हुळकत आहेत. स्वतः त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी स्टेटमेंट दिले की आम्ही निष्ठावंत म्हणून साहेबांसोबत आलो असताना साहेबांनी यांना कसा काय प्रवेश द्यायचं ठरवून तिकीट द्यायचं ठरवलंय. त्याच्यामुळे ते चाचपडत आहेत की आता अजितदादांकडं आपण आपल्या बुलढाणा बँकेकरता निधी मागितला, तो दादांनी दिला. त्याच्यानंतर थक हमी मागितली, ती दादांनी दिली. मागच्या हिवाळी अधिवेशनापासून आजतागायत 1884.61 कोटी रुपयाचा निधी अर्थमंत्री अजितदादांकडून आणि महायुतीच्या सरकारकडून आपण घेतला. हे घेतल्यानंतर सुद्धा फक्त स्वार्थासाठी आज जो काही मेळावा त्या सिंदखेड राजामध्ये झाला, हे काही लोक स्वतःहून आली नव्हती. त्या लोकांना बोलावलं गेलं होतं आणि आपला निर्णय त्यांच्यावर थोपवला गेला होता. असं करत असताना एखादा व्यक्ती किती अहसान फरामोश असावा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांना हर्षवर्धन पाटलांपासून डॉक्टर राजेंद्र शिंगणेंपासून दीपक चव्हाणांपर्यंत सर्वांचा किती वकूब आहे, काय आहे, किती यांचा स्वार्थीपणा आहे. इतक्या वर्षापासून तुमच्याकडे मंत्रिपदं होती, इतक्या वर्षापासून एवढा निधी तुम्ही आणत आहात. महाविकास आघाडी महायुती सरकारने तुम्हाला भरभरून दिल्यानंतर मला सांगा ना, बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुसरा आमदार का निवडून आणता आला नाही? दुसरा एखादा विधानसभेचा मतदारसंघ का तुम्हाला राष्ट्रवादी? कारण आपल्याशिवाय राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणी पुढं जाऊच नाही. ही जी काही याची कोतेपणाची भूमिका होती, ते दुकान इकडं चालणार नव्हतं आणि ते दुकान आता बंद पडलं. त्यामुळे ते गेले असतील तर त्यांना शुभेच्छा. मात्र त्यांना तगडं आव्हान घरातूनच भेटते आहे, हेही नसे थोडके. कोणीच नाराज नाही आहे. मी दोघांशी पण बोललो. दीपक मानकरांचे कार्यकर्ते थोडेसे डिस्टर्ब झाले आणि अजितदादा त्यांना फोन करून व्यवस्थित समजून सांगतील आणि सत्ता येऊ द्या. दीपक मानकरांचं पण पुनर्वसन होईल, आमच्या रुपालीताई ठोंबरेंचं पुनर्वसन होईल, आणखी कोण कोण नाराज असतील त्यांचं पुनर्वसन होईल. शेवटी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होत नसते राजकारणामध्ये. काही ठिकाणी संयम घ्यावा लागतो, काही ठिकाणी 2 पावलं मागं यावी लागतात, काही ठिकाणी नेत्यांचं ऐकावं लागतं. आणि अजितदादांसारखा नेता बसलाय ना आपला दानदाता, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आमची थोडीशी नाराजी आहे, पण त्यांना सांगितलं काय अडचण नाही, दूर होऊन जाईल. सुरेखाताई ठाकरे यांना महिला विकास महामंडळावर त्यांची वर्णी लागली. अनेक आमच्या आनंद परांजपे आहेत, त्यांना एक महामंडळ भेटलं आहे. तिकडे आमचे आशिष दामले आहेत, त्यांना परशुराम आर्थिक विकास महामंडळात जबाबदारी दिली. तर प्रामाणिकपणे दादांसोबत काम करा, दिवस चांगले आहेत. अमोल मिटकरीसारखे लोकांमध्ये अबोला दिसला. हे का तो कॅमेरावाल्यांना नेहमी असं वाटतं की अबोला असेल का एकामेकाचा वैमनस्य असेल. शेवटी विद्याप्रतिष्ठानचा तो कार्यक्रम होता. साहेब ज्येष्ठ आहेत, सुनेत्रा वहिनी त्याच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे ते कॅमेरासमोर बोललंच पाहिजे असं नाही. म्हणून काही गोष्टी म्हणजे कॅमेरासमोरच्या नसतातच, त्याच्यामुळे त्याला काही वेगळं अर्थानं घ्यावं असं मला वाटत नाही. युगेंद्र पवार आणि अजित पवारांच्या लढत होणार आहे का? अजिबात महाराष्ट्राला उत्सुकता नाही. महाराष्ट्राला तुल्यबळ लढाईचीच उत्सुकता नेहमी असते. पवारसाहेब आणि अजितदादा अशी जर काही निवडणूक झाली असती तर ती तुल्यबळ लढत म्हणता येते, किंवा चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसजी हे लढत असतील तर ती तुल्यबळ लढत म्हणता येते. म्हणजे बरोबरीचा सामना झाला पाहिजे ना. आता कोणीतरी नौखा मुलगा येतो. आता एकाने अजितदादाच्या आशीर्वादाने कर्जत जामखेड विधानसभा मागच्या वेळेस राखता आली, तर मग प्रत्येक वेळेस आपणच तिथं हे असं याला काय म्हणतात की विंचवाच्या बिराळात हात घालणे. हा जो कोणी तो जोगेंद्र पवार तिथे आणला आहे, हा विंचवाच्या बिराळात हात घालायला चालला आहे. मागं एका पठ्ठ्यानी असं काहीतरी अफलातून म्हणजे अचाट बुद्धीचा लुचाट प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं डिपॉझिट गेलं होतं. आणि अजितदादा किती मोठा नेता आहे, किती मोठा. आणि काय तुम्ही नाव सांगितलं त्याचं? युगेंद्र पवार. हां, ते युगेंद्र पवार जे काय असेल ते. या युगेंद्र पवारनी याला साधा शेतीतला माहीत नाही राव. हे माणूस म्हणतोय की मी जर म्हणेल उद्या वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरुद्ध लढतो तर अक्षरशः वेड्यात काढतील ना. त्यामुळे कुठलंही महाराष्ट्राला उत्सुकता नाही आहे. आणि त्या व्यक्तीच्या मनात ना पवारसाहेबांबद्दल प्रेम आहे, ना सुप्रियाताईंबद्दल प्रेम आहे. फक्त काहीतरी चमकोगिरी करण्यासाठी तो पोरगा आलेला आहे. मात्र अभेद्य किल्ला हा बारामतीचा अजितदादाच त्याचे हकदार आहेत हे बारामतीकर दाखवून देतील. आणि आपल्या ज्या तुल्यबळ लढतीचा तुम्ही किंवा अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे असं जे काही म्हटलं, काही लक्ष लागलेलं नाही. त्याला आता अंगाई गीत म्हणून पाळण्यात झोपावं लागेल आणि बारामतीकरांनी पाळणा तयार ठेवलेला आहे.